प्रयागराजमधून ताब्यात घेतलेल्या खोक्याला आज बीडला आणलं जाणार। संभाजीनगरच्या विमानतळावरून खोक्याला घेऊन पोलीस बीडसाठी रवाना। बीडच्या शिरूर कासारमध्ये सतीश भोसलेच्या घरावरती वनविभागाची कारवाई। वनविभागाच्या जमिनीवरती घर बांधल्यामुळे भोसलेवरती गुन्हा दाखल। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावरती कारवाई केल्याच्या नंतर काही अज्ञातांकडून रात्री उर्वरित साहित्याला आग लावण्यात आली आहे। मारहाणीच्या प्रकरणी न्यायालयाने दादा खिंडकर आणि त्याच्या साथीदाराला सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीड तालुक्यामधल्या पिंपळनेर परिसरामध्ये ओमकार सातपुते या तरुणाला त्याने केली होती मारहाण। दुर्दैव की बीडमध्ये सामाजिक वातावरण बिघडलंय आणि ते वाईट आहे। बीडमधील कायदा सुव्यवस्था हे चिंतेचा विषय आहेत। भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली खंत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची नवी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली आहे। वेगवेगळ्या विषयांवरती सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। मुंबईला IIT स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत। IICTच्या धर्तीवरती मुंबईमध्ये आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन केली जाणार आहे। फिल्म सिटीमध्ये ही जागा दिली जाणार आहे। केंद्र सरकार यासाठी 400 कोटींचा निधी देणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीमध्ये घोषणा। मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटसाठी केंद्र सरकार 400 कोटी रुपये खर्च करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 100 पेक्षा जास्त देशांचे लोक या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती। अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली। अमरावती विमानतळावरून 31 मार्चला पहिलं टेक ऑफ होणार। अमरावती विमानतळाला मिळाला DGCI कडून एरोड्रम परवाना। अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारचा 10 एप्रिलला साखरपुडा। जय पवार यांनी आजोबा शरद पवार यांची पुण्यामधल्या घरी जाऊन भेट घेतली आहे। शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण देण्यात आलं। यावेळेला जय पवार यांच्यासोबत होणारी पत्नी ऋतुजा पाटील सुद्धा उपस्थित। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। दोघांना सुद्धा जनतेच्या सदिच्छा आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन विचारे यांची प्रतिक्रिया। राज्यामधील दूध उत्पादकांना काहीसा दिलासा। थकीत अनुदान 17 तारखेपासून दूध उत्पादकांच्या खात्यावरती जमा होणार। सप्टेंबरपर्यंतचं 153 कोटींचं थकीत दूध अनुदान शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लवकरच 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार। नवीन नोटांवरती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये गोशाळा तयार करण्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद। या निर्णयाला NSUIशी संलग्न सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांचा विरोध। कोल्हापूरमधील अकबर मोहल्ल्यातील फटाक्याच्या गोडाऊनला आग। फटाक्याचं गोडाऊन असल्यामुळे आग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी अग्निशमन दलाला 3 तास लागले। चंद्रपूरमधल्या माजरी परिसरामध्ये असणाऱ्या खाणीच्या स्टोअर रूमची सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या 4 जवानांना चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक। खाणीमध्ये सतत चोरीच्या घटनांमध्ये या 4 जणांचा हात असल्याची शंका। कराडमध्ये 290 किलोचा ताड मासा बघण्यासाठी कराडकरांची गर्दी। आज या ताड माशाची ग्राहकांना विक्री होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।